त्याच्याबद्दल मला पुढे बोलायला खूप भीती वाटते. मग दाळवे सर आणि रामकाळे सर यांच्या मोठ्यामुळे मी आज पुढे बोलणार आहे. तर मी याची गटप्रमुख आहे आणि माझ्या गटाचा विषय आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा. तर प्रत्येक माणसाची कशावर तरी किंवा कोणावर तरी श्रद्धा असते. आई वडिलांवर असते किंवा मग सरांवर, गुरूंवर, संतांवर, देवांवर श्रद्धा असते. तर श्रद्धा असणे काही वाईट नाही, श्रद्धाळू असणे गैर नाही. मानवाच्या जीवनातील श्रद्धा, मानवाच्या जीवनाच्या वृक्षातील श्रद्धा हे हिरवळ आहे. श्रद्धाळू असणे गैर नाही. कोणतेही काम श्रद्धेने केले तर ते चांगल्या पद्धतीने पुढे स्वीकारू शकतो. हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. कारण की श्रद्धेमुळे कॉन्फिडन्स वाढतो. आणि जर आपण श्रद्धा ही अति प्रमाणात करायला गेलो तर मग ती अंधश्रद्धामध्ये रूपांतर होते. त्याचा अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या निखाऱ्यावरील उठलेली बाग आहे आणि ती आपण जर झाडाला गेलो तर त्याने चटके बसतात. आणि चटके म्हणजे आपल्या जीवनात आलेले आपले अधोगती, आपल्या जीवनातील समस्या. त्यामुळे आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. पण श्रद्धेचा आपण अति करणं हे वाईट आहे. ते अंधश्रद्धा निर्माण होते. तसेच रूढी परंपरा खाली लोटली जाते. ज्ञानाची वाढी खुंटवते. मर्यादेपेक्षा जास्त असलेली श्रद्धा आणि सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा. त्यामुळे आपण आपल्या या युवा वर्गाने आपण समाज प्रबोधन केलं पाहिजे. श्रद्धा असणं वाईट नाही, अंधश्रद्धेला नाकारलं पाहिजे.